नागपूर मनपाच्या महासभेमध्ये गायलं 2 कडव्यांचंच वंदे मातरम। विरोधकांना लक्ष्य करणाऱ्या भाजपकडून मोठी चूक। भाजप शासित नागपूर मनपामध्ये 6 ऐवजी 2 कडव्यांचं वंदे मातरम गायन। सरकारनं आदेश देऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा। नागपूर महानगरपालिकेमध्ये वंदे मातरम बाबत झालेल्या अपमानाबद्दल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मागितली माफी। नागपूरमध्ये मनपाच्या महासभेत 6 ऐवजी 2 कडव्यांचं वंदे मातरम गायन। खासदार संजय राऊत यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मराठीतून पत्र। माधवपुरा बँकेतील घोटाळे दडपण्याचा घाट सुरू असल्याचा राऊतांचा आरोप। शहांकडून महाराष्ट्रावर अन्याय, राज्यातील बँका ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप। धाराशिवमधील कळंब नगर परिषदेमध्ये उरला नाही विरोधी पक्ष। ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 आणि 1 स्वीकृत नगरसेवक भाजपात। 20 सदस्यांच्या नगर परिषदेमध्ये 19 नगरसेवक आता सत्ताधारी। ठाकरे सेनेचे 1 नगरसेवक मोहसिन मिर्झाही सध्या तुरुंगात। नवी मुंबईतल्या डम्पिंग ग्राउंडवरील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासाठी सभागृह नेते सागर नाईक यांनी ठेकेदाराच्या कंपनीकडून मर्सिडीज कार घेतल्याचा शिवसेनेच्या नगरसेवकांचा आरोप। हाताला काळी फीत आणि पोस्टर घेऊन महासभेमध्ये प्रवेश। कोल्हापूर महानगरपालिकेच्या 81 वॉर्डांमध्ये पथदिवे लावण्यासाठीची काँग्रेसची भूमिका, तर डी.वाय. पाटील ग्रुपकडून 1550 LED दिवे प्रदान। मंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्याच्या बॅनरवरून गोंदियामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रुपेश कुथे आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषभ मिश्रा यांच्यामध्ये हाणामारी। दोघांचीही रामनगर पोलीस ठाण्यामध्ये एकमेकांविरोधात तक्रार। गोंदियामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कुथे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी युवा सेनेचे मुख्य सचिव राहुल लोंढे यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून केली हकालपट्टी। यामध्ये युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषभ मिश्रांसह शहर प्रमुख आणि उपाध्यक्षांचाही समावेश। भरत गोगावलेंना पालकमंत्री करण्यात आपला पुढाकार। मंत्री सुनील तटकरेंचं सूचक वक्तव्य। पालकमंत्री नव्हता म्हणून जिल्ह्याचा विकास थांबला नव्हता, तर जे झालं त्याचा आनंद तटकरेंनी व्यक्त केला। जालन्यामध्ये बंजारा समाज आक्रमक। बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करून घेण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। गेल्या 8 दिवसांपासून बंजारा आंदोलक एकनाथ चव्हाण यांचं उपोषण। पुण्यातल्या इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट। सुनेत्रा पवारांना भगवान कृष्णाशी संबंधित पुस्तकं भेट दिली। त्यासोबत जन्माष्टमी निमित्त पुण्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचंही दिलं आमंत्रण। राहुल गांधींच्या छात्रों की गूंजसाठी पुणे पोलिसांच्या 30 अटी। गर्दी नियंत्रणासाठी पुरुष महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना। कार्यक्रमस्थळी 4 प्रवेशद्वार आणि स्वयंसेवकांची नियुक्ती बंधनकारक यासह विविध अटी लागू। राहुल गांधी उद्याच्या पुण्यामध्ये होणाऱ्या छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न। बारामतीतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून महाविद्यालयामध्ये जात कार्यक्रमाबाबत जागृती, तर कार्यक्रमाचे बॅनरही लावले। राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना 25,000ची ऑफर। भाजपचा आरोप, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे ऑफर करत असलेला व्हिडिओ मुंबई भाजपच्या अकाउंटवरून पोस्ट। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांना दिलासा। बसेसवरील 30% अतिरिक्त शुल्काचा निर्णय रद्द। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। लातूर जिल्हा बँकेच्या शुभमंगल कर्ज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी 0 व्याजानं कर्ज देण्याची घोषणा। योजनेच्या मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार। चेअरमन धीरज देशमुख यांची माहिती। गोंदियाच्या दुर्गम भाग असलेल्या देवरी तालुक्यातील मासुलकसामध्ये जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण। वर्गाबाहेर बसून शिक्षण घेण्याची वेळ। पत्र्याच्या शेडमध्ये विद्यार्थी घेतात शिक्षणाचे। आदिवासी विद्यार्थी राजेश बेठेकर मृत्यू प्रकरण। हर्षी पब्लिक स्कूलनं हलगर्जीपणा केल्याचा ठपका। महर्षी शाळेची मान्यता रद्द होणार। 545 विद्यार्थ्यांचे इतर शाळेमध्ये समायोजनाची प्रक्रिया सुरू। 15 ऑगस्टच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यामुळे झाला होता राजेश बेठेकरचा मृत्यू। परभणीत घंटागाड्या अडवून कचरा संकलन बंद। महापालिकेच्या कर्मचारी झाले आक्रमक। मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांचं 11 दिवसांपासून थकीत वेतन आणि वाढीव जीएसटीसाठी आंदोलन। चिपळूणमधील पिंपळी पूल वर्षभरानंतरही अर्धवट।
नदीपलीकडील 15 ते 20 गावांना 25 ते 30 किलोमीटरचा घालावा लागतोय वळसा. खडपोली MIDCकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडी होत असून काम रखडल्यामुळे स्थानिक आणि उद्योजकांमध्ये नाराजी. बीडमध्ये विलास घोले हत्येप्रकरणी आरोपींच्या अटकेसाठी विराट मोर्चा. मयत विलास घोले यांचे बंधू रमेश घोले यांनी पुरवणी जबाबामध्ये घेतलं खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांचं नाव. गुन्हा दाखल करण्याची मागणी. मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये क्रेनचा मोठा अपघात. क्रेनद्वारे JCB मशीन उचलताना अपघात. घटनेमध्ये 10 जण जखमी. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये डिमॉलिशनचं काम सुरू असताना घडली घटना. कुर्ला क्रेन अपघात प्रकरणी MMRDAचं स्पष्टीकरण. घटनास्थळावरील जमीन मऊ आणि चिखलयुक्त असल्यामुळे क्रेन एका बाजूला कलंडून बांधकामाच्या दिशेने पडली. जखमींना MMRDA मार्फत वैद्यकीय सहाय्य पुरवलं जाणार. साताऱ्यातील आणेवाडी टोल नाक्याजवळ कट मारण्याचा वाद. युवकाला 3 किलोमीटर फरफटत नेण्याचा प्रयत्न. पाठलाग करून संतप्त जमावानं नागेवाडी हद्दीमध्ये अडवली कार. कारची तोडफोड करत कारमधल्या दोघांना चोप दिला. बीडच्या आष्टीमध्ये FDAची मोठी कारवाई. कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी भेसळयुक्त 72 पोती पावडर जप्त. आष्टी जामगाव रस्त्यावर पिकअप अडवून तपासणी केली असता प्रकार उघडकीस.